इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा आजच पूर्ण झालेली आहे. 22 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी 5वी आणि 8वीची ही परीक्षा झाली. यामध्ये पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामधील बुद्धिमत्तेच्या प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75 पर्यंतच्या सर्व 50 प्रश्नांची उत्तरं आपण या तासामध्ये पाहणार आहोत. सर्वच विद्यार्थ्यांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढच्या एका तासामध्ये आपण 50 प्रश्नांची उत्तरं समजावून घेणार आहोत, पाहणार आहोत. स्पष्टीकरणासहित ही उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी महमूद मुलानी सर प्रत्येक वर्षी या स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर त्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना स्पष्टीकरणासह सर्व उत्तरं समजावून सांगतोच. त्याचप्रमाणे याही वर्षी आपण स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेचे प्रश्न या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणिताचे सुद्धा 50 प्रश्न समजावून घ्यायचे आहेत. चला तर मग आजच्या समजावून घेण्याच्या प्रक्रियेला आपण सुरुवात करूयात. त्यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठी फेब्रुवारी 2026 आणि या परीक्षेची दिनांक आहे ती सुद्धा तुम्हाला माहितीच आहे. त्याप्रमाणे ही दिनांक होती 22/2/2026. यामध्ये तृतीय भाषेमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या भागाचे प्रश्न आपण आत्ता पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न पाहायला सुरुवात केलेली आहे. पहिलाच प्रश्न आहे, मुलगा व वडील म्हणजे गुणोत्तरावर आधारित हा प्रश्न विचारलेला होता. यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 2:5 असं दिलेलं आहे. मी इथं असं मानतो, जेव्हा मी बोलतो आहे सगळ्या गोष्टी मी लिहिणार नाही गणिताच्या, मी बोलतोय मुलाचं वय आपण x वर्ष मानू आणि वडिलांचं वय y वर्ष मानू. याचाच अर्थ ही जी पहिली माहिती दिलेली आहे त्यानुसार x/y = 2/5 आणि यावरून जर तुम्ही y ची व्हॅल्यू काढली तर y ची व्हॅल्यू आली असती 5x/2 आणि ही व्हॅल्यू आपल्याला नंतर उपयोगात आणायची आहे. कधी उपयोगात आणायची आहे? वडिलांची. आता ही माहिती पहिली संपली तर दुसरी माहिती सुरू झाली. पहिल्या माहितीवरून आपल्याला हे सगळं समीकरण मिळालं. दुसरी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे वडिलांचे 10 वर्षानंतरचे वय. आता वडिलांचं आजचं वय किती आहे? y वर्ष. 10 वर्षानंतर किती होणार आहे? 10 वर्षांनी वाढेल म्हणजे y+10 होईल. हे मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या, मग आता मुलाचं वय आजचं आहे x, मग मुलाचं वय किती होईल? 10 वर्षापूर्वी किती असेल? तर ते असेल x+10 आणि ते 6 पट सांगितलेलं आहे. याचा आपण उपयोग करून घेऊयात. म्हणजेच y+10 वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय हे 6 पट. कुणाच्या 6 पट? मुलाच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाच्या 6 पट. म्हणून x+10 केलं. पूर्वी म्हणलंय म्हणून 10 वजा केले, नंतर म्हणलंय म्हणून 10 अधिक केले. याचा अर्थ असा झाला की y+10 बरोबर 6x+60. यामध्ये ऑलरेडी आपल्याला y ची किंमत समीकरण 1 मध्ये माहिती होती, ती आपण आणून इथं ठेवली तर ती किंमत अशी होती 5x/2 अधिक 10 बरोबर 6x+60. यापैकी मी काय करतो, 5x/2 असाच ठेवतो इथं, बरोबर 6x पण असाच ठेवलेला आहे, -60 सुद्धा असाच ठेवलाय आणि तो जो +10 आहे तो उजवीकडे गेल्यावर -10 झाला. जाऊ दे त्याला उजवीकडे. आता एक तर काम आपण पूर्ण करून घेतलं, तो 10 गेला म्हणजे काय शिल्लक राहिलं? 5x/2 बरोबर 6x+70. हा 2 सुद्धा उजवीकडे जाऊ शकतो म्हणजे 5x बरोबर 6x+70 आणि या दोघांनाही गुणिले 2 करावं लागेल म्हणजेच 5x बरोबर 12x+140. यापैकी मी पुन्हा 140 जर डावीकडे आणले तर तो माझा 5x उजवीकडे जाईल आणि तो मायनस होईल आणि म्हणून मला पुढं मिळणारं समीकरण असं मिळते 7x बरोबर 140 आणि यावरून x ची किंमत मला 20 मिळाली. आणि मी असं का केलं होतं? कारण मला ऑलरेडी किंमत कायची पाहिजे होती? विचारलं होतं मुलाचं आजचं वय किती, ते होतं x आणि ते आहे 20 वर्ष. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी संपलं. 20 वर्ष असं मुलाचं वय आलेलं आहे. समीकरण सोडवून दाखवलेलं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह मिळणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 2 मुलींची नावं आलेली आहेत. एक नाव आहे आराध्या आणि दुसरं नाव आहे स्वरा.
आता मग सुरुवातीला माहिती दिलेली आहे ती आराध्याबद्दलची. मग आता सांगितलंय काय की एका रांगेत आराध्याच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या 2/3 पट मुले मागे उभी आहेत. मग मी तर समजा आता मानायला सुरुवात केली. काय मानायला सुरुवात केली की आराध्याच्या पुढे मुलांची संख्या बरोबर x हे आपण मानली. आता मानल्यानंतर आराध्य पण त्याच्यामध्येच उभा आहे. मग आपोआपच आराध्याच्या मागे काही मुले आहेत. ही किती आहेत? 2/3 गुणिले x एवढी आहेत. हे कशावरून? त्यांनी दिलं होतं वाक्य पहा ना. पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या 2/3 पट मुले मागे उभी आहेत. म्हणून मागे असलेली मुले आपण घेतली 2/3 गुणिले x. आता याच माहितीमध्ये आणखी एक गंमत त्यांनी दिलेली आहे. त्या रांगेतील आराध्याचा शेवटून 25वा क्रमांक आहे. मग जर त्याचा शेवटून 25वा क्रमांक असला तिच्यानंतर म्हणजेच मागे किती मुले असणार आहेत? 24. कारण तिचा नंबर उलटा 25 येण्यासाठी तिच्यानंतर 24 मला उभं राहणं गरजेचं आहे. म्हणजेच 2/3 x बरोबर 24 असं आपल्याला मिळतंय. आणि यावरून आपण x ची किंमत अगोदर काढू शकतो ती 36. x ची किंमत 36 निघाली. याचा अर्थ काय झाला पहा. आता मी तुम्हाला सांगतो. आराध्या उभा राहिलेली आहे ती 1. आराध्याच्या अगोदर x म्हणजे किती मुलं आहेत? 36. आणि आराध्याच्या नंतर किती आहेत? तर त्याच्या 2/3 गुणिले x एवढी मुलं नंतर आहेत. आणि ती किती ते पण दिलंय त्यांनी. किती दिलेलं आहे? 24. हे ऑलरेडी दिलेलंच होतं. म्हणजे आराध्याच्या मागे 24 आणि पुढे 36 मुले आलेली आहेत. टोटल किती झाली पहा बरं. 36 पुढे आराध्या 1 आणि मागे 24. 61 मुले रांगेत आहेत. जर 61 मुले रांगेत असतील तर मध्यभागी कोण उभा आहे? स्वरा. आणि मग आपोआपच स्वराचा क्रमांक 31वा येणार आहे. याचं सूत्र मी दिलेलं आहे पहा. माझे जे काही व्हिडिओ यापूर्वी प्रसारित झालेले आहेत त्यामध्ये सूत्र दिलेलं होतं. काय करायचं होतं? त्याला एकूण संख्या अधिक 1/2 करायचं होतं. म्हणजेच 62/2 म्हणजेच 31. आणि म्हणून याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असंच होतं. पर्याय क्रमांक 1 असं या प्रश्नाचं उत्तर मिळालं. स्वराचा क्रमांक 31वा असणार आहे. अतिशय रंजक प्रश्न यावर्षी विचारण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी कुठेतरी विचार करावा असंच त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. आता इथं असं विचारलेलं आहे. घनाच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवलेल्या आहेत. कोणकोणते पृष्ठभाग समोरासमोर येणार नाहीत असं म्हणले त्यांनी. बघूयात आपण लिहून काढू म्हणजे आपल्या लक्षात येईल. ADC आणि AEF असं आपल्याला इथं दिसतंय. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ए च्या शेजारी हे चौघं आहेत. मग ए च्या शेजारी कोण नाही? बघा, ए च्या शेजारी कोण नाही? तर ए शेजारी बी नाही. हे तर आपलं एक मिळालं की ए च्या शेजारी बी येऊ शकत नाही. पहिल्या 2 चित्रावरून आपल्याला ते कळलं. कारण ए च्या शेजारी या 4 जागा शिल्लक आहेत. त्या 4 जागा DCEF यांनी काबीज केलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या माहितीवरून आपल्याला हे तर कळलं. ए च्या शेजारी बी येऊ शकत नाही. म्हणजेच काय त्याचा अर्थ झाला? ए च्या विरुद्ध जोडीला बी असणार आहे. मग जर ए च्या विरुद्ध जोडीला बी असणार आहे तसंच आपण आणखी माहिती जर इथं घेतली तर आपल्याला या एफ कडे बघून दिसतंय पहा. काय दिसतंय एफ कडे बघून? एफ शेजारी कोण कोण आहेत? ए आहे, बी आहे, सी आहे आणि ई आहे. इथलेच मी 2 तुम्हाला बघून सांगितले. म्हणजे दुसरं आणि तिसरं ही 2 चित्र बघून सांगितले. मग एफ च्या शेजारी जर हे असतील तर एफ च्या विरुद्ध कोण असणार? मग शिल्लक राहिलेला डी असणार. म्हणजे आपल्याला एफ च्या विरुद्ध डी, ए च्या विरुद्ध बी ह्या 2 गोष्टी मिळाल्या. आणखी आपोआपच आपल्याला तिसरी गोष्ट राहिलेली जोडी मिळणार आहे. कोण कोण शिल्लक राहिलं? सी शिल्लक राहिला होता
आणि ई शिल्लक राहिला होता, हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. आता म्हणजे याचा अर्थ असा झाला, एफ आणि डी हे समोर हे एकमेकांच्या विरुद्ध, सी आणि ई हे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध, ए आणि बी हे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतीलच, मात्र बी आणि डी हे एकमेकांच्या विरुद्ध असू शकणार नाहीत. म्हणजेच आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, बीच्या समोर डी येऊ शकणार नाही, कारण बीच्या समोर ए असणार आहे आणि डीच्या समोर एफ असणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. यानंतरचा प्रश्न होता तो वेन आकृत्यांबद्दलचा, आणि आपण या ठिकाणी वेन आकृती जर काढली तर आपल्याला अनुमान काढता येऊ शकतं. आपण दिलेल्या माहितीवरनं वेन आकृती काढूया. काही सुतार गवंडी आहेत, म्हणजे मी एक लंबवर्तुळ काढलं, हे कोणासाठी, सुतार लोक हे सगळे दाखवली, पण या सुतारांपैकी काही लोक गवंडी काम पण करतात ना, म्हणजे म्हणून मी हे जे दुसरा लंबवर्तुळ काढलं ते गवंडी कामाचं काढलं. याच्यामध्ये इथं काही लोक असे आहेत की जी सुतार आहेत पण गवंडी काम सुद्धा करू शकतात, मल्टीटास्किंग असं आपण त्याला म्हणतो. तसं मग आता याच्यावरून त्यांनी अनुमान काढायला सांगितलेलं आहे. यांनी असं अनुमान काढायला सांगितलंय की सी आणि डी यातलं आपण हे डी अनुमान अगोदर बघूयात. सर्व सुतार कुंभार आहेत. बघा, सर्व सुतार आहेत का कुंभार? आणखी एक, म्हणजे आता हा पहिला पार्ट आपला संपला, काही सुतार गवंडी आहेत. दुसरा जो पार्ट आहे बी, त्याच्यावरून आपण म्हणू शकतो सर्व गवंडी कुंभार आहेत. तर हे सर्व गवंडी कुंभार असतील तर आपोआपच कुंभारांची जर आपण एखादी आणखी वेन आकृती काढली अशा पद्धतीनं, इकडून कोणाची काढली, कुंभारांची, तर ती गवंडीलाच पूर्णपणे सामावून घेणार आहे, कारण त्यांनी वाक्य दिलं होतं बी वाक्य, सर्व गवंडी हे कुंभार आहेत, म्हणून कुंभारांच्या लंबवर्तुळाच्या आतमध्ये गवंड्यांचं वर्तुळ येणार आहे नक्की. आता इथं लक्षात घ्या, मग काय झाले, काही कुंभार सुतार आहेत, तर इथं आपल्याला असं दिसतं दोघांनी इंटरसेक्शन झाले, म्हणजे हे पहिलं वाक्य कसं आहे, अचूक आहे, बरोबर आहे. सर्व सुतार कुंभार आहेत असं म्हणता येते का? पहा बरं, नाही म्हणता येत, कारण इथले काही सुतार असे राहिलेले आहेत की जे गवंडी नाहीत, त्यामुळे ते कुंभार सुद्धा नाहीत, म्हणजे हे जे दुसरं वाक्य आहे ते कसं आहे, चूक आहे. आता मग उत्तराकडे जाऊ आपण. याच्यामध्ये फक्त सी अचूक आहे असा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. सी आणि डी दोन्ही चूक नाहीत, सी आणि डी दोन्ही अचूक पण नाहीत, फक्त डी चूक नाही, फक्त सी मात्र अचूक आहे. याप्रमाणे पर्याय क्रमांक 2, ऐका त्यांनी म्हणलं होतं 2 अचूक पर्याय निवडा, यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, कारण डी हे चूक आहे आणि सी हे अचूक आहे, म्हणून 2 आणि 3 हे बरोबर आलेलं आहे. शिलॉगिझमचा एक पार्ट आपल्या व्हिडिओजमध्ये आहे, तो जर तुम्ही पाहिला असता तर तुम्हाला हा 1 मार्क नक्कीच मिळाला असता. महिमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती हे सगळे व्हिडिओज यापूर्वीच आपण पाठवलेले होते. आकृत्यांची कशा मोजायच्या, वेन आकृत्या कशा काढायच्या, छोटे घन ते कसे सोडवायचे, हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणांसहित समजावून सांगितलेलं होतं. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या तुकड्यांना नंबर द्यायचे असतात, तसे नंबर मी ते दुपारी दिलेले होते, त्याप्रमाणे आपल्याला इथं नंबर देऊन झालेले आहे. आपल्याला काय मोजायचं आहे, चौकोन. तर चौकोनाची आकृती एक अशी असते पहा, साधारणपणे त्याला 4 बाजू असतात, याला आपण चौकोन म्हणतो. पण हे जे कोण आहेत, एक नियम असा पण आहे की हे जे कोण आहेत ते 180 पेक्षा लहान असलेच पाहिजे. 180 पेक्षा मोठा कोण जर त्या एका तयार झाला तर 4 बाजू असून सुद्धा आपण त्याला चौकोन म्हणणार नाही. चला जाऊयात. आता इथं आपण आपल्याला शोधायचं आहे, जर आपण एकच भाग घेतला त्यातला, तर तो एक भाग आहे 6, पहा जरा 6 भागाकडं, तो एक चौकोन आहे, हा 6 ला असा, त्याला 1 2 3 4 बाजू आहेत 6, त्याला नंबर दिलाय मी 6, कारण दुसरा कुठलाही जर एकटा भाग घेतला आपण तर 1 हा त्रिकोण आहे, 2 हा त्रिकोण आहे, 3 हा त्रिकोण आहे, 4 त्रिकोण आहे, 5 सुद्धा त्रिकोण आहे, 7 सुद्धा त्रिकोणच आहे, म्हणून आपण ते कुठलेही घेतलेले नाहीत. आता आपण काय करूयात,
दोन भाग एकत्र करूया. कोणकोणते दोन भाग एकत्र करायचे म्हणजे आपल्याला चौकोन मिळणार आहे. पहा मी लिहितो इथं 1 आणि 7 जर तुम्ही एकत्र केलं तर तुम्हाला एक चौकोन मिळतं. त्याचप्रमाणे तुम्ही 6 आणि 7 जरी एकत्र केलं तरी तुम्हाला चौकोनच मिळतो. नीट चार बाजू पूर्ण करून पहा, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. जर आपण 3 भाग एकत्र केले तर चौकोन कुठं मिळतोय, तर 2, 3 आणि 4 हे 3 भाग एकत्र करून बघा एक चौकोन मिळेल. आणि त्याचप्रमाणे 4, 5 आणि 6 हे 3 भाग एकत्र केले तरीही तुम्हाला एक चौकोन मिळतो आहे. 3 भाग एकत्र केलेले आहेत. एवढ्यावर थांबून जमणार नाही, आपल्याला अजून 4 भाग सुद्धा घ्यावे लागतात. 4 भाग एकत्र जर घेतले तर कोणकोणते 4 भाग एकत्र घ्यावे लागतील, 4, 5, 6, 7 तो एक चौकोन मिळेल. आणि सर्व भाग एकत्र करून आपल्याला एक मोठा चौकोन मिळणार आहे, सर्वात मोठा बाहेरचा. सगळे मिळून किती झाले मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, 7 चौकोन आहेत. संख्या मांडणीचं सूत्र ओळखायचं होतं. अशा प्रकारचे प्रश्न शक्यतो विद्यार्थ्यांना अवघड जातात, सुटत नाहीत, काय करावं ते सुचत नाही. आता इथं साधी गोष्ट त्यांनी करायला सांगितली होती. 13 हा बाहेरचा भाग, 15 हा बाहेरचा भाग, 14 हा एक बाहेरचा भाग आणि 17 हा एक बाहेरचा भाग यांची फक्त बेरीज करायला सांगितलेली होती. आणि मग ही जर बेरीज केली तर ती बेरीज आली असती 59 म्हणजे 59. आणि मग तुम्हाला काय करायचं होतं की ते 18, 12 आणि 13 आणि एक्स म्हणजे याला आपण प्रश्नचिन्ह म्हणूया, यांची बेरीज किती यायला पाहिजे होती, 59च यायला पाहिजे होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या जागेवरती तुम्हाला जर तुम्ही हे सोडवलं असतं तर तुम्हाला इथं 16 हे उत्तर मिळालं असतं, कारण 16 जर या ठिकाणी घेतलं तरच ती बेरीज 59 येते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. एक लक्षात घ्या की आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही सोडवून स्पष्टीकरणासहित देत आहोत. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे अंदाजे हे असेल, हे असावं असं मी अजिबात सुद्धा म्हणणार नाही. 50च्या 50 प्रश्न, काही प्रश्नांची उत्तर तर 2-2 सुद्धा निघतात जास्त विचार केल्यावर, ती सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवणार आहे. कारण परीक्षा परिषदेमध्ये जे माझ्यासारखे तज्ज्ञ बसलेले आहेत त्यांनी काय विचार केलाय उत्तर काढताना हे आपल्याला माहित नाहीये. म्हणून आपण सर्व पद्धतीनं उत्तर काढायची आहेत. चला पुढचा प्रश्न 30 क्रमांकाचा. हे मनोऱ्याचे प्रश्न जरा सोपेच होते. हे करण्यासाठी मी थोडासा पेनचा कलर एकदा बदलून घेतो म्हणजे आपल्याला ते कलर तिथं व्यवस्थितपणे दिसतील. चला PJWA कुठं गेला तो, PJ इथं सापडला मला, पहा PJWA याप्रमाणे आपण बाण करत आलो. NIBV त्याच्या पुढे जाऊन लगेच त्यांनी इथनं वर्ण सुरू करून NIBV अशा पद्धतीनं म्हणजे इथूनच ते वरती गेलेले आहेत. मग CPDW शोधायचा अगोदर. इथं दिसतोय, कलर बदलून घेतो मी थोडासा म्हणजे आपल्याला आणखी ते क्लिअर होईल. CPDW इथं आपण खाली आलो. मग आपल्याला पुन्हा वर जायचं असतं तिथल्या नियमानुसार, म्हणून आपल्याला F ने सुरुवात करावी लागेल. आणि F ने सुरुवात करून आता इथं त्यांनी काय केलं तर खाली येऊन वर जाऊन पुन्हा खाली, खाली येऊन वर जाऊन खाली. इथं वर जायच्या अगोदर म्हणजे F पासून जर आपण वर गेलो तर FRIE असं उत्तर आपलं तयार होऊ शकतं. आणि म्हणून इथं होतं उत्तर पर्याय क्रमांक 3 FRIE. हे असं तुम्हाला मी रंगचित्र काढून रांगोळी काढून दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये अशी रांगोळी जर काढली असली तर तुम्हाला नक्कीच हे मार्क मिळणार आहेत. चला दुसरा एक भाग आहे, त्यावरच आधारित 3 प्रश्न विचारलेले होते, 32, 33 आणि 34. AFX. मग आता तुम्हाला AFX दाखवण्यासाठी मी असा बाण काढतो म्हणजे ए पासून आपण F कडे गेलो आणि X कडे आलो. त्याला जोडून कोण सांगितलं होतं त्यांनी, RHK म्हणजे इथं वरून खाली आणि इथं खालून वर असा तो बाण दाखवलाय. मग आपण काय करू आता, पुन्हा कलर बदलू आणि राहिलेल्या PCQ साठी काय येते ते बघूयात. मग इथं जर PCQ इथं दिसतोय तुम्हाला, पहा PC आणि Q खालून वर, तर आपलं इकडं मात्र जाताना वरून खाली येणं गरजेचं आहे. EVB आणि त्यांनी BVE असे दोन्ही दिलेले होते. तर यापैकी EVB
हे उत्तर इथं पहिलं उत्तर अचूक सापडलेलं आहे. मग याच्यासारखंच आणखी वरून खाली येणारं असं एका चित्र दिसतंय का बघू आपण. XFW पाहायचं जरा, हे सुद्धा त्याच मार्गाने बरोबर EVB सारखं खाली येत आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. हे BVE उत्तर बरोबर नाही, कारण ते खालून वर जात आहे. आणि IEH ते सुद्धा बरोबर नाही, कारण ते सुद्धा खालून वर जाते. आपल्याला वरून खाली येणारं चित्र पाहिजे होतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 आणि 3. दोन उत्तर या ठिकाणी तुम्हाला निवडायची होती. आणखी एका ठिकाणी कुठेतरी आपल्याला उत्तर हवी होती 2 आणि 3. त्या शिलॉगिझमची उत्तर जी आहेत ती आमच्या विद्यार्थी मुलीनं यापूर्वी शिलॉगिझमचे तास घेतलेले होते. युट्यूबवरती तिचे व्हिडिओज आहेत, तीही तिनंच मग ती उत्तर मागाशी लगेच मला काढून सांगितलं हे असं असं आहे उत्तर. TGN आणि FIB यासाठी आता आपण पुन्हा शोधूया. TGN कुठं दिसतोय आपल्याला? टी, हा इथं टी तर दिसतो बाबा मला. TGN म्हणजे जर मी आलो तर मला टी पासून जी कडे येऊन मग इकडे वरती जावं लागतंय. FIB, नाही इथला नाही, हा FIB, हा इथं तो दाखवलाय त्यांनी असा FIB. दोघांमध्ये एक विशिष्ट प्रकारची रचना तयार झाली. त्याचप्रमाणे आपण आता कलर बदलून BSJ ला कलर करूयात. BSJ, ओके, लाईट ग्रीन घेतलेला आहे मी. BSJ, इथं पण एक बी आहे, इथं पण एक आहे पहा, BSJ. मग यालाच अनुरूप अशी जर आपल्याला एखादी आकृती मिळवायची असली तर ती आपल्याला इकडं त्याच्याच पासून वर सुरुवात करावी लागते. इथं पहा एन ला संपलं होतं, एफ ला सुरू झालं, आता जे ला संपलंय, मी डब्ल्यू पासून सुरू करतो, WPY हा योग्य क्रम आपल्याला मिळणार आहे. म्हणून WPY हे उत्तर पर्याय क्रमांक 4 असं याचं होतं. इथं तुम्हाला एकच उत्तर मिळवायचं होतं, ते बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. रांगोळी काढली की नाही व्यवस्थित की उत्तर आपल्याला मिळतं, काही अडचण येत नाही. यानंतर होता तो सांकेतिक भाषेबद्दलचा प्रश्न, आणि याच्यावरती पुढे 2 प्रश्न विचारलेले होते. यावरून जर तुम्ही शोधायला सुरुवात केली तर तुम्हाला या ठिकाणी र आणि र 3 ठिकाणी र दिसतो. मी र वरती रेषा ओढतो आणि पुढे लिहितो र ची, इथं दिसणार नाही, इथं लिहितो र ची किंमत किती असणार आहे. तर र ची किंमत आहे 5, कारण इथं 5, इथं पण 5 आणि इथं पण 5, म्हणून र ची किंमत 5 सापडलेली होती. त्याच मार्गाने जर आपण स शोधला तर मला तरी स ची किंमत, इथं स दिसतोय, इथंही स दिसतोय, इथंही 4 दिसतंय, इथंही 4 दिसतंय, म्हणून स ची किंमत 4 आली होती. जर तुम्ही इथं न शोधला तर तुम्हाला इथं न दिसतोय आणि इथंही एक न दिसतोय आणि दोन्ही ठिकाणी 6 दिसतोय, म्हणून न ची किंमत होती 6. शिल्लक राहिला काहीतरी भाग, त्याच्यामध्ये स ला काना, काना सगळ्यांना समजतो. काना दाखवण्यासाठी त्यांनी 3 हे संख्या वापरलेली आहे, कारण इथं न ला काना ना होता 3 होतच, आणि आपोआपच इथं न म्हणजे 6 होतं, आणि ळ, जो ळ आपला राहिलाय का ना एक शिल्लक, तो ळ म्हणजे इथं आपला येणार आहे आता 9, कारण 9 तेवढा शिल्लक राहिला या ळ बरोबर मॅच व्हायला. असं जर आपण बघत बघत गेलो ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी सापडतात. आता फक्त राहिला कोण? व राहिलेला आहे, व. मग व साठी इथं तुम्हाला कुठंच व दिसत नाही, इथं फक्त व दिसतो, इथं तुम्हाला एक 7 दिसतोय आणि 2 पण दिसतोय. मग आता व इथं पण आहे, इथं पण आहे. मग व साठी किती घ्यायचं? तर व साठी घ्यावं लागतं 7, आणि जी काही एक वेलांटी दिलेली आहे, एकच आहे पहा वेलांटी, पहिली वेलांटी आहे ती विसर मधली वी, आणि निवास मधला नी, वेलांटीसाठी 2 वापरलेला. हे एकदा फायनल झालं की आपल्याला निळा हा शब्द लिहायचा आहे. निळ्यासाठी न चा 6 घेतला, पहिल्या वेलांटीसाठी 2 घेतलं, ळ साठी 9 घेतला, आणि कानासाठी 3 घेतलं, म्हणजे 6, 2, 9, 3, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर दिलेल्या पर्यायातील कोणत्या सांकेतिक अंकांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही हे आपल्याला शोधावं लागतं. त्यासाठी 4, 5, 9 घेऊन आपण बघूयात काय मिळतंय. तर 4 साठी आहे स, 5 साठी आहे र, आणि 9 साठी आहे ळ. तर सरळ हा मात्र अर्थपूर्ण शब्द आहे. 734, 7 म्हणजे व, 3 म्हणजे काना म्हणजे वा,
4 म्हणजे स, वास म्हणजे गंध, हाही अर्थपूर्ण शब्द आहे. 637 म्हणजे 6 म्हणजे न, 3 म्हणजे काना, न ला काना ना झाला, आणि 7 म्हणजे व. नाव हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, एखाद्या व्यक्तीचं नाव असतं किंवा पाण्यामध्ये जी तरंगते तिला हे आपण नाव म्हणतो. मग आपोआपच काय शिल्लक राहिलं, तर अर्थपूर्ण शब्द नसणारा तो इथं राहिला शिल्लक. 7 म्हणजे व, 4 म्हणजे स, आणि 9 म्हणजे ळ. व स ळ किंवा स व ळ असा कुठलाही शब्द तयार होत नाही, म्हणून आपलं उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4, चौथा गोल या ठिकाणी काळा करायचा होता. असे प्रश्न आपण सोडवत सोडवत सगळेच प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थितपणे समजावून घेणार आहोत. तुम्हाला परीक्षेच्या वेळेला जरी हे आठवलेलं नसलं तरी आता समजून घ्या, कारण तुम्ही आता 8वी मध्ये आहात. भविष्यामध्ये तुम्हाला MTSच्या परीक्षा सुद्धा द्यायच्या आहेत, 8वी 9वी आणि 10वीच्या स्पर्धा परीक्षा पण अनेक द्यायच्या आहेत, निवड चाचणी द्यायच्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला इथं काय करावं लागणार आहे, अशाच पद्धतीचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत. काहीतरी ट्रेंड आपल्याला मिळण्यासाठी मी इथं असं लिहिलेलं आहे, UDCK, त्यानंतर TSQN आणि CNTL या प्रकारचे प्रश्न यापूर्वीच्या आपल्या झालेल्या तासांमध्ये आपण ऑलरेडी घेतलेले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना ते माहिती. आता जर तुम्ही इथं नंबर दिले असते, मी सगळे नंबर देत बसत नाही कधीच, मी डायरेक्ट 1 5 6 10 11 डायरेक्ट 15, इथला यमचा एक 13 देऊन घेतो, कारण ते माझंच नाव असतं. ते लक्षात ठेवलंय मी की यम हा मध्यभागी असतो म्हणून. असे एवढे नंबर दिले तरी मला बाकीचे नंबर वापरता येतील. टीचा नंबर मला मिळाला 20, इथं ईचा नंबर 5, एचा नंबर 1, एमचा नंबर 13. मी सगळे नंबर अगोदर पटापट लिहून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा प्रत्येक वेळेला ते वरती जाऊन नंबर बघायची गरज पडत नाही. एकदाच नंबर सगळे लिहून घ्यायचे, चुकत नाही. बघा, मी न बोलता सगळे नंबर वरती लिहून घेतले, खाली मी नंबर त्यांचे लिहून घेतो लगेच, आहेत तसेच. के म्हणजे 11, त्यानंतर टी म्हणजे 20, मी फार न बोलता नंबर लिहायच्या पाठीमागे लागलेलो आहे. क्यू म्हणजे 17 आणि एन म्हणजे तो आपला 14. 3 14, टी म्हणजे 20, आणि एक नजर वरती टाकली की आपल्याला तो नंबर सापडतो. काय झालं नेमकं, आता जे झालं काय हे कळण्यासाठी पुन्हा मला कलर बदलायचा आहे, जेणेकरून इथं आपण जर खाली आलो तर +1 झालं, इथं जर खाली आलो तर -1 झालं, इथं जर खाली आलो तर +2 झालं, इथं जर खाली आलो तर -2 झालं. तुम्ही सगळीकडे करून बघा, हे असंच आहे, हे असंच आहे. म्हणजे इथून इथं +1, इथून इथं -1, इथून इथं +2 आणि इथून इथं -2, हा क्रम ठरलेला आहे. मग जर आपल्याला FILE याचं उत्तर काढायचं असतं तर F ची किंमत समोर दिसते ती 6, I ची किंमत समोर दिसते ती 9, L ची किंमत समोर दिसते ती 12 आणि E ची 5. यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, -1 म्हणजे +1 म्हणजे इथं आलं असतं 7, 7व्या नंबरचं आपल्याला घेता आलं असतं G, इथं -1 करायचं होतं म्हणजे 8 आलं असतं, आणि 8व्या नंबरला दिसतोय आपल्याला H, म्हणजे GH अशी कुठंतरी सुरुवात त्याची आपल्याला सापडलेली आहे. नंतर +2 होतं आणि नंतर -2 होतं, इथं 13 आलं असतं, इथं 14 आलं असतं, आणि 14व्या क्रमांकावरती N आहे, आणि 13व्या क्रमांकावरती, सॉरी इथं मी 3 लिहायचं होतं मला, हे आलं असतं. म्हणजे GHNC पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं असतं. हा ट्रेंड त्या ठिकाणी होता, तो आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये सापडायला फार वेळ लागत नाही. हे प्रश्न पिल्लू प्रश्न असतात, मी यांना फार वेळ देत नाही. हे पक्षाच्या डोक्यावरचा तुरा समोर आलेला आहे, मग तो पाठीमागे गेला पाहिजे, म्हणजे हे चुकलं आणि हे पण चुकलं. राहिलेल्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं, इथं त्रिकोण आहे, इथं त्यांनी मात्र चौकोन दिलाय, त्यामुळे हे चुकलं. फक्त उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. वेळ वाया न घालवता मी सांगतोय तुम्हाला, हे ए जो सुरुवातीला आहे तो शेवटी येणार आहे, उलटा होणार नाही, सुरुवातीला राहणार नाही, म्हणजे हे 2 चुकले. राहिलं काय, हा आणि हा, याच्यामध्ये A3 आणि S बरोबर दिले, मात्र इथं जो काही काळा त्रिकोणी भाग आहे तो उत्तरामध्ये उजवीकडे जाणं गरजेचं आहे, इथं तो गेलेला नाही, तो फक्त गेलाय तो पहिल्या आकृतीमध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. हे अचूक उत्तर सापडलेलं आहे, म्हणजे 4 आणि 1
अशी उत्तरं आपल्याला आरशातल्या प्रश्नांची सापडलेली आहेत. इथं मात्र आपल्याला काहीतरी थोडंसं लिहावं लागतं, मग उत्तर मिळतं. लिहिण्याची सुरुवात कुठून करायची? त्यांनी अगदी सरळ सांगितलं होतं, उत्तरेकडे तोंड उभी करून कोण आहे? तर राणी उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. इथं का लिहिलं राणी? कारण तिचं तोंड या दिशेला वरच्या, नॉर्मली आपण ज्या दिशा दाखवतो त्यामध्ये ही वरची दिशा नॉर्थ म्हणजे एन म्हणजेच उत्तर दिशा दाखवलेली असते, म्हणून मी इथं लिहिलं राणी आणि वरती चिन्ह काढले त्या दिशेने. पुढे काय लिहिले त्यांनी? त्याच्या उजव्या बाजूला प्रेम उभा आहे. म्हणजे या दिशेला तोंड करून कोण असणार? प्रेम, कारण राणीच्या उजव्या बाजूला तो आहे. आणि प्रेमच्या समोर कोण आहे? वीर. म्हणजे इकडून असं जर बाण काढला आपण वायव्य दिशेकडनं, हा आग्नेय दिशेकडनं बाण काढला होता, हा वायव्य दिशेकडनं काढला, तिथं कोण उभं असणार आहे? तिथं असणार आहे वीर. म्हणजे तिघांच्या तर जागा आपल्याला मिळाल्या. म्हणजे हे पहिलं जे वाक्य दिलेलं आहे, आपण याला पहिलं म्हणूयात, ते आपण पूर्ण केलं. हे दुसरं जे वाक्य आहे ते मी थोडं पाठीमागे ठेवलंय, कारण मला माहिती आहे ते कसं सोडवायचे, म्हणून मी तसं ठेवलंय. मी अगोदर तिसरं वाक्य घेतोय. वीरच्या डाव्या बाजूला उभा असलेला यश. आता वीरच्या डावीकडे म्हणजे कुठे येणार? तो इथं येणार. यश. यश हा निशाच्या उजव्या बाजूला उभा आहे. आपोआपच इथं कोण असणार? मग निशा असणार. आता जागा शिल्लक राहिले किती? 1, 2 आणि 3. आता 3 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या आपल्याला दुसऱ्या वाक्यावर मिळत आहेत. सई राजाच्या समोर असून तिच्या उजव्या बाजूला शिल्पा आहे. आता जर आपल्याला सई इथं लिहिली असती, इथं जागा शिल्लक नाही, आपल्याला पर्यायच नाही, इथं सईच लिहावी लागणार आहे, कारण सईच्या समोर कोण आहे? राज. आणि राज सईच्या समोर उभा असताना शिल्पा ही सईच्या उजव्या बाजूला आहे, म्हणून इथं शब्द आला शिल्पा. एकदाचे हे सगळे आपण लिहून घेतले की आपलं निम्म्यापेक्षा मोठं काम संपलं. आता काय विचारलंय त्यांनी? एकमेकांच्या शेजारी कोण आहेत? एकमेकांच्या शेजारी कोण कोण आहेत? तर वीर आणि राज एकमेका शेजारी नाहीत. शिल्पा आणि प्रेम एकमेका शेजारी नाहीत. शिल्लक कोण राहिलं मग? सई व वीर हे आहेत बघा एकमेकांच्या शेजारी. निशा आणि राज सुद्धा एकमेकांच्या शेजारी आहेत. म्हणजे आपल्याला उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 आणि 4. 2 पर्याय निवडायचे होते, निवडले आपण 3 आणि 4. शिल्पाचे तोंड कोणत्या दिशेला आहे? पहा ही दिशा. शिल्पाचं तोंड या दिशेला आहे. ही दिशा कोणती असते? ही दिशा आपली असते ईशान्य, म्हणजे हिमालयाकडची दिशा ईशान्य. हे उत्तर होतं ईशान्य, पर्याय क्रमांक 2. 41वा प्रश्न या ठिकाणी संपला. या प्रश्नामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बराचसा प्रयत्न केला, परंतु तरीही त्यांचं उत्तर चुकलं असं त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. चुकायचं फार काही अवघड नव्हतं बरं का. थोडंसं बारकाईनं बघितलं असतं तर कळलं असतं. मी थोडंसं दाखवतो तुम्हाला. हे 21, 3 आणि 24 इथं अधिक लिहितो चिन्ह. त्यानंतर 14, 18 आणि 32 इथं अधिक चिन्ह काढलं. 18, 12 आणि इथं किती मिळालं असतं मग? तर 18 आणि 12 मिळालं असतं 30, आणि हेच आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. कारण तुम्ही जर पुढे गेला तसंच तर 16 आणि 19 मिळून झाले असते 35. हे असं एकदम साधं सुधं काम त्यांनी करायला दिलेलं होतं, पण आपण मात्र तिकडं नीट लक्ष न दिल्यामुळं आपण ते राहिलेले 19, 28, 23 आणि 25 त्यांचं काय करायचं हेच बघत बसलो. परिणामी काय झालं की आपलं उत्तर शोधायला वेळ गेला. हे असं साधं सरळ चक्र बघायचं होतं, पण हे क्लिक व्हावं लागतं पेपर चालू असताना. तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला हे माहित होतं म्हणून तुम्ही सोडवलं, तसं नाही. मी सुद्धा दुपारी पेपर घेऊन बसलो होतो, तेव्हा मला ते क्लिक झालं की हे 21 आणि 24 दिसत आहेत, 3 पण तिथं लिहिले, म्हणजे बेरीज असावी. मी तसं करत गेल्यानंतर एकतर चुकन किंवा बरोबर पण येईल. करून तर पाहावं लागेल ना अगोदर. तुम्ही करून पाहत नाही म्हणून उत्तर तुमची येत नाहीत, असं माझं म्हणणं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 43. हा प्रश्न थोडासा मोठा होता. विद्यार्थ्यांनी जर योग्य ट्रिक वापरले असते तर याचं उत्तर सुद्धा लगेच निघालं असतं. या प्रश्नामध्ये अनेक गोष्टी त्यांनी एकत्र करून दिलेल्या आहेत. चला मी थोडं फास्टमध्ये सांगतो मग. 10/2/2010 हा काय झाला आहे? जन्म झालेला आहे. डेट ऑफ बर्थ आपण त्याला म्हणतो DOB असा आपला तो उच्चार असतो. त्यानंतर 10/2/2011 पहिला बर्थडे साजरा केला. आता हे जे काही दिवस आहे तो आहे मंगळवार, माझ्यासारखाच. त्यानंतर हा आपोआपच बुधवार असणार, कारण मध्ये एक तारीख लक्षात ठेवायची.
29/2 ही तारीख जर मध्ये येत असली तर आपण 2 दिवस वाढवतो. ही तारीख जर मध्ये येत नसली तर एकच दिवस आपण पुढे जातो. त्यानंतर 10/2/2012 दुसरा बर्थडे, तो कधी आला असता? गुरुवारी. काही विद्यार्थी इथे चुकतात बरं का. विद्यार्थी काय करतात की 11/12 झालाय, 12 लीप वर्ष आहे म्हणून लगेच इथं शुक्रवार लिहितात. तसं नाही. या दोघांच्या मध्ये 29 तारीख आली का नाही आली? आता बघायचं आपल्याला, या दोघांच्या मध्ये मात्र 29 तारीख आलेली आहे. तिसरा बर्थडे साजरा झाला म्हणून मी इथं सरळ सरळ शनिवार लिहिणार आहे. का? कारण बुधवार +1 केले आणि गुरुवार +2 केले, कारण इथं मध्ये 29/2 ही तारीख सापडलेली आहे. त्याचप्रमाणे 10/2/2014 चौथा वाढदिवस, तो आपोआपच असणार आहे रविवारी. आणि 10/2/2015 पाचवा वाढदिवस, तो असणार आहे सोमवारी. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 तारखेला, कधी 2015ला बरं काय, कुठला दिवस येतोय तर तो येतोय सोमवार. आपोआपच 10 मार्चला सुद्धा सोमवारच असणार. असं का? विचारा की. अरे असं का? त्याचं साधं कारण आहे. फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात, त्यामुळं त्या लीप नसलेल्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे तारीख आणि वार आहेत तेच तारीख आणि वार मार्च महिन्यामध्ये सुद्धा राहतात. म्हणून 10 मार्चला सोमवार आला. मग जर 10 मार्चला सोमवार आला असेल तर 8 मार्चला कुठला वार असेल बरं? तर 8 मार्चला असेल शनिवार. मी हे का घेतलं? कारण मला 1, 8, 15, 22 आणि 29 ह्या तारखा फार महत्वाच्या वाटतात. या सगळ्या तारखांना शनिवारच असणार. आता बघा, 29 मार्च पर्यंत शनिवार आला, 30 मार्चला रविवार आणि 31 मार्चला सोमवार. म्हणजे 1 एप्रिलला कुठला दिवस येणार आहे? परत मंगळवार येणार आहे. कारण 1 तारखेला शनिवार, पुढच्या 1 तारखेला इथं आपल्याला +3 करावं लागतं, कारण मार्च महिन्यामध्ये 3 दिवस जास्त असतात म्हणून 3 दिवस वाढवलं. शनिवार नंतर आपण रविवार, सोमवार, मंगळवार म्हणलं. तसंच एप्रिल पासून आपल्याला जर मे महिन्यात जायचं असलं तर +2 करावं लागतं, कारण इथं एप्रिल महिना येतो, त्याच्यामध्ये 28 + 2 30 दिवस असतात. म्हणून मग जर इथं 2 दिवस वाढवलं तर मंगळवारच्या पुढं बुधवार आणि गुरुवार, म्हणून 1 मेला गुरुवार आला असता, 2 मेला शुक्रवार आला असता आणि 3 मेला शनिवार आला असता. आणि हे तिन्ही दिवस 1, 2 आणि 3 तारखेला जे दिवस येतात हे येतात 5 वेळा, कारण हेच येतात 29, 30, 31 तारखेला, म्हणून 5 वेळा येतात. आता मग राहिलं कोण शिल्लक पर्यायांपैकी? बघा, गुरुवार 5 वेळा, शनिवार सुद्धा 5 वेळा, शुक्रवार सुद्धा 5 वेळा. राहिला कोण? फक्त आणि फक्त रविवार मात्र 5 वेळा येत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात, म्हणजे मे महिन्यात. थोडक्यात काय, महाराष्ट्र दिन कधी असतो? तर तो 1 मेला असतो. मग या महिन्यामध्ये कोणता वार 5 वेळा येणार नाही? तर त्याचं उत्तर आलेलं आहे रविवार 5 वेळा येणार नाही. समजावून सांगितलेलं आहे. स्क्रीन तुम्ही पुन्हा एकदा नंतर सुद्धा रिवाइज करून पाहू शकता. आता प्रश्न क्रमांक 44. अनेकांची वेगवेगळी मतं आहेत, मात्र मी पर्याय क्रमांक 4 बरोबर ठाम राहतो. कारण काही डॉक्टर लेखन सुद्धा करतात, काही प्राध्यापक लेखक सुद्धा आहेत, काही डॉक्टर आहेत पण ते मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापकाचं कामही करतात. म्हणजे हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. यातला कुठलाही व्यक्ती कुठलंही काम करू शकतो. डॉक्टर आहेत ना, ते लेखन सुद्धा करतात, आणि जे डॉक्टर आहेत ते त्यांच्या BA MS किंवा MBBSच्या कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर पण घेतात, म्हणून त्यांना आपण प्राध्यापक सुद्धा म्हणू शकतो. म्हणून मी इथं उत्तर काढलं होतं 44/4. चला, 45 असल्या प्रकारचे प्रश्न 45चे मी 4 पद्धतीनं विद्यार्थ्यांना सोडवून दिलेले आहेत. 4 पद्धती आहेत माझ्याकडे, परंतु आता मात्र मी फक्त एकच पद्धतीने तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. अगदी साधी पद्धत मी वापरणार आहे. प्रत्येक खेळाडूला 20 नेम मारण्याची संधी आहे. अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात आणि चुकल्यास 2 गुण मिळतात. मी असं गृहीत धरतो की अचूक नेम X वेळा लागला आणि नेम चुकला किती वेळा? Y वेळा.
किती प्रयत्न केले होते? तर 20 प्रयत्न केले होते, म्हणून x अधिक y बरोबर 20 हे पहिलं समीकरण मिळालं. दुसऱ्या समीकरणानुसार जर आपल्याला बरोबर म्हणजे अचूक नेम लागला तर 5 मार्क मिळतात आणि नेम चुकला तर 2 मार्क कमी होतात, म्हणून -2y केलेला आहे. कारण y इतकं नेम चुकले म्हणून 2y इतके गुण कमी झालेले आहेत. आणि असं होऊन किती मिळाले त्यांना गुण? तर 65 गुण मिळाले, म्हणून 2 समीकरणं मिळाली. या पहिल्या समीकरणावरून आपण काय करूयात, आपल्याला अचूक नेम काढायचे आहेत, म्हणून y ची किंमत 20 वजा x ही या समीकरणामध्ये ठेवूया. म्हणजे 5x वजा 2 कंसात 20 वजा x बरोबर 65. ह्या किमती ठेवण्याची समीकरणं तुम्ही भविष्यामध्ये शिकणारच आहात. म्हणजे जर तुम्ही इथे हे सोडवलं असतं तर 7x बरोबर 65 अधिक 40, 7x बरोबर तुमचं आलं असतं 105. म्हणजे x ची किंमत आली असती 105 भागिले 7, म्हणजेच x ची किंमत आली असती 15. तुमचे x म्हणजे अचूक नेम 15 हे उत्तर मिळालं, म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. तुम्ही पुन्हा नंतर उदाहरण पहा, कारण मला 75व्या प्रश्नापर्यंत जायचे, त्यामुळे अनेक प्रश्न मला सोडवायचे, वेळ भरपूर जाणार आहे, म्हणून तुम्ही नंतर हे पुन्हा पाहू शकता. मी समजावून सांगितलेलं आहे. हे असे पिल्लू प्रश्न असतात, त्यांना मी फार वेळ घालवत नाही. हा जो बाण आहे तो असा होणं गरजेचं होतं, बरोबर आहे की नाही? मग असा बाण कुठं कुठं आहे? इथं एक आहे आणि इथं एक आहे, हे दोन्ही तर चुकीचे निघालेच. ह्या दोघांमध्ये काय झालं परत, की इथं त्यांनी गोल दिला होता, इथं त्यांनी गोल दिलेला नाही, म्हणून चौथा पर्याय पण चुकला. शिल्लक उत्तर कुठलं राहिलं? फक्त पर्याय क्रमांक 3 राहिलं. मी थोडं वेगाने समजावून सांगितलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याला जर उशिरा समजत असेल तर त्याने हा व्हिडिओ 2दा 3दा 4 वेळा 5 वेळा पाहावा, काही हरकत नाही. इथं सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी एक हे उत्तर काढलं होतं, परंतु एक हे चुकीचं आहे. कारण इथं जर चौकोन तुम्ही पाहिला ना तर तुमच्या लक्षात येईल की तो चुकलाय. इथं पर्याय क्रमांक 4 हा बरोबर होता, म्हणून 47चं उत्तर पर्याय क्रमांक 4च आहे. बाकीच्यांमध्ये मी काय फार चर्चा करत बसत नाही, तुम्ही पण उत्तर काढले, तुम्हाला ते माहिती आहे. इथं 48 मध्ये 2 आणि 4 या दोन्ही आकृत्या तिथं जुळणाऱ्या आहेत, बाकीच्या कुठल्याच आकृत्या 1 आणि 3 जुळत नाहीत. हे जे आहे 49 घडीची आकृती उलगडल्यावर कशी दिसेल, तर लक्षात घ्या इथं मध्यभागी चौकोन आहे, म्हणजे मध्यभागी चौकोन होणार आहे. अशा पद्धतीनं चौकोन त्रिकोण होणार नाही. 2 चुकलं, अर्धवट चौकोन पण होणार नाही. इथं त्यांनी ही आकृती मला वाटतं फोटोत डबल आलेली आहे, असू द्या. इकडे जाऊ आपण. हा अर्धगोल जो आहे तो खाली पण येणार आहे आणि उजवीकडे पण येणार आहे, पण तो त्यांनी इथं वर आणि खाली पण दिलाय, म्हणून चौथी आकृती चुकली. हा जो त्रिकोण आहे तो 4ही ठिकाणी येणार आहे, पण तो 4ही ठिकाणी येत असताना कुठं कुठं येणार, तर तो जिथं इथं आहे तिथं तर अवतरा आला पाहिजे ना. हा बरोबर आहे. याचाच अर्थ ह्या एक या ठिकाणी आलेला तो चुकला. राहिलं काय उत्तर? तर तो राहिलं उत्तर फक्त पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 49 पर्याय क्रमांक 3. इथंही तसंच आहे. हा जो गोल आहे तो एकाच ठिकाणी राहणार आहे, तो कुठं जात नाही, त्यामुळं तो कुठे तो बघायचा. हे जे 2 अर्धगोल आहेत ते खाली उमटणार आहेत, आणि हा जो एक असा त्रिकोण काढलाय त्यांनी तो 4ही बाजूंना उमटणार आहे, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 50चं उत्तर होतं 2. 51 साठी अगदी तंतोतंत आकृती जर तुम्ही नीट बघितलं बारकाईने तर तुमच्या लक्षात येईल ही चौथी आकृती तंतोतंत जुळणारी आहे. पहिली आकृती तंतोतंत जुळत नाही, कारण हे जे आहे ना इथं समान काढले, इथं मात्र ते बाजूला गेलेलं होतं, म्हणून पहिली आकृती चुकीची. काही ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर 1 लिहिलंय ना त्यांनी डोक्याला हात लावून बसायचं आहे. नीट न बघितलेल्याचा हा परिणाम. निरीक्षण नीट करा असं मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं होतं, आणि ते मला सुद्धा आठवतंय. आता वेगळ्या प्रकारचे प्रश्न सुरू झालेले आहेत. 100 मिळवण्यासाठी खरं तर त्यांनी 5चा घन वजा 5चा वर्ग असं केलेलं आहे, म्हणजेच 125 वजा 25 केलेलं आहे. 648 सुद्धा तसंच मिळतं. मी ते सगळं सोडवलंय म्हणून तुम्हाला सांगतोय. 9चा घन वजा 9चा वर्ग केलेला आहे, उत्तर मिळतच. आणि 294 साठी सुद्धा त्यांनी तसंच केलेलं होतं, तर 7चा घन आणि 7चा वर्ग यांची वजाबाकी केली, हे मिळतंय बरोबर, काही अडचण नाही. मात्र 574 हे इथं कुठं मिळत नव्हतं, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं गटात न बसणारे पद 574. हा एक नियम मी लावून सांगितलेला आहे. आणखी एक नियम मी तुम्हाला सांगतो इथं. ठीक आहे, 9च्या
संख्येने भाग जातो नाही जात त्यानुसार एक आणखी नियम होतात, परंतु एवढं पुरेसं आहे, आपल्याला 574 हेच उत्तर अपेक्षित आहे. इथं तुम्हाला मराठी विषयामध्ये समास असा एक भाग दिलेला होता, त्यावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये न्यायनिवाडा, सारासार आणि इतर आणि मान अपमान हे सगळे द्वंद्व समास होते. फक्त आणि फक्त अहोरात्र या शब्दासाठी जो आहे तो अव्ययी भाव समास दिलेला होता आणि म्हणून याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 नंबरचा गोल काळा करायचा होता. या 54 मध्ये जर तुम्ही विचार केला असता तर क्षय हे असे साधं उदाहरण तुम्हाला सहजपणे सापडलं असतं, कारण क्षय हा हवेतून पसरतो आणि हे बाकीचे सगळे जे आहेत ते प्रामुख्यानं दूषित पाण्यातून त्यांचा प्रसार होतो, पटकी, कावीळ आणि अतिसार. म्हणून क्षय हे उत्तर होतं याचं वेगळं. चला पुढे आणखी प्रश्न आपल्याला भरपूर बघायचे. 55 नंबरचा प्रश्न आहे XB, म्हणून मी इथं त्यांचे जे नंबर असतात ते घेण्यासाठी इथं वरती काही पट्टी घेऊन ठेवलेली आहे. मी सगळे नंबर लिहित नाही, हे तुम्हाला माहितच आहे. मी थोडेच नंबर फक्त लिहितो आणि ते एकदा बघितले की आपल्याला मधले नंबर आठवतात, काही गरज नसते सगळे नंबर लिहायची. याप्रमाणे X म्हणजे 24 आणि B म्हणजे 2, R म्हणजे 18 आणि D म्हणजे 4, I म्हणजे तो 9 आणि H म्हणजे 8, F साठीची जी किंमत आहे ती 6 आणि L साठीची किंमत आहे 12. जर हे गुणाकार तुम्ही करून बघितले तर 72, इथंही 72 आणि इथं सुद्धा 72च येत आहे. आता मग इथं किती येत आहे तर 24 गुणिले 2 48, आणि म्हणून इथं आपल्याला XB चा हा जो पर्याय क्रमांक 1 आहे त्याचा गोल काळा करायचा होता, असं अनेकांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा एक मार्ग. पहिल्या मार्गाने काय उत्तर आलं पहिलं. मी एक दुसरा मार्ग पण तुम्हाला सांगून ठेवणार आहे. बघा तुम्हाला पडतंय का पहा, दुसरा एक मार्ग आहे. कोणी तुम्हाला सांगितले का नाही मला माहित नाही, मात्र माझ्या व्हिडिओमध्ये मी आवर्जून त्याचा इथं उल्लेख करणार आहे. कारण 24 अधिक 2 जर तुम्ही केलं तर 26 मिळालं असतं. 18 अधिक 4 जर तुम्ही केलं असतं, तर मी बेरीज करतोय, मागाशी गुणाकार केले होते, आता आपण बेरीज करतोय, तर इथं 22 आलं असतं. त्याचबरोबर इकडं जर आपण आणखी पुढे गेलो तर 9 अधिक 8 तर 17 आलं असतं आणि 6 अधिक 12 बरोबर 18 आलं असतं. या संख्यांपैकी तुम्ही जर पाहिलं तर ही 17 ही कशी आहे, मूळ संख्या आहे, बाकीच्या मूळ संख्या नाहीत. म्हणून दुसऱ्या मार्गाने पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा उत्तर येतं आहे. म्हणजे जर परीक्षा परिषदेने तुम्हाला सांगितलं की आम्ही हे 1 नंबरचं उत्तर गृहीत धरले तर तुम्ही त्यांच्याशी भांडू शकता. ज्यांनी 3 नंबरचा गोल काळा केलाय ना त्यांनी त्यांना असं समजून सांगा की केलेली बेरीज मूळ संख्या येणारी एकमेव तिथं ती जोडी दिलेली आहे IH म्हणून तिसरं सुद्धा उत्तर बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर तिसऱ्या पर्यायाला जर खून केलेली असेल, काळा केला असेल गोल, तर तुम्हाला परीक्षा परिषदेला हे असं समजावून सांगावं लागेल. आणि जर तुम्ही 1 नंबरचा गोल काळा केलाय आणि परीक्षा परिषदेने उत्तर सूचीमध्ये 3 हे उत्तर दिलं तर तुम्हाला 1 हे उत्तर कसं येतं हे त्यांना समजावून सांगावं लागेल. त्यासाठी मेल करावा लागतो परीक्षा परिषदेला. तो तुम्ही नक्की कराल अशी माझी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न, इथं तुम्ही साधी गोष्ट पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही या सगळ्या बाणांची टोकं उजवीकडे वळवली असती, म्हणजे त्यासाठी याला असं फिरवून घेतलं असतं आणि याला पुन्हा असं फिरवून घेतलं असतं, तर ही जी डॉटेड लाईन आहे ती खाली येते आणि अशी जी कर्व लाईन आहे ती वरती येते. मात्र पर्याय क्रमांक 3 मध्ये बाण डावीकडे आहे, तो जर उजवीकडे केला असता तर डॉटेड लाईन वरती गेली असती, हे कर्व लाईन, आणि ही अशी वर्तुळाची वाकडी रेषा जी आहे ती खाली आली असती. म्हणून इथं 3 नंबरचा गोल आपल्याला काळा करायचा होता. 56चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. मी तुम्हाला तिथं आकृत्या फिरवून बघण्याचा सल्ला दिलेला आहे.
57च्या प्रश्नामध्ये अनेक लोकांची गडबड झालेली आहे. पहा, क म्हणजे खो खो खेळाडू, च म्हणजे हे सगळं वाचत बसलो नाही मी, पुढे आलो सरळ. इथं काय म्हणलंय त्यांनी महत्वाचं, लंगडी खेळाडूच्या शेजारी लगत कबड्डी खेळाडू आहे असला पाहिजे, परंतु हॉकी खेळाडू नाही. आता लंगडी म्हणजे कोण, तर त म्हणजे तच्या जवळ कोण आलं पाहिजे, कबड्डीवाले. कबड्डीवाले म्हणजे कोण, च म्हणजे त आणि च आपल्याला एकत्र यायला पाहिजेत. पण या त आणि च च्या जवळ बघा, त आणि च च्या जवळ इकडच्या बाजूला प किंवा इकडच्या बाजूला प असायला नको, तरच त च किंवा च त हे आपल्याला चालतं. असं कुठं कुठं झालंय ते बघू आपण आता. इथं दिसतंय पहा, च त. इथं च आणि त एकमेकांच्या जवळ आलेत, पण त्यांच्या जवळ प आलेला नाही, म्हणून हा एक भाग बरोबर आहे. इथं आणखी च आणि त इथं एकत्र आलेले आहेत आहेत की, पण त्यांच्या जवळ इथं प दिसतोय, म्हणजे हे आपण घेऊ शकत नाही. तसंच च आणि त, हा इथं पण च आणि त जवळ जवळ आलेले आहेत, पण त्यांच्या जवळ हा प येऊन बसलाय, हे पण आपण घेऊ शकत नाही. च आणि त इथं सुद्धा एकमेकांच्या जवळ आलेले आहेत, पण इथं सुद्धा त्यांच्या जवळ प आलाय, हे सुद्धा आपण घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या जवळ हॉकीचा खेळाडू नकोय ना. आणि हॉकी म्हणजे कोण, तर प. च आणि तच्या जवळ प यायला नको असं आपलं म्हणणं आहे. त्यानंतर शेवटी दिसते पहा, इथं त आणि च इथं हे दोघे एकत्र आले, यांच्या शेजारी कुठं प नाही, हे पण आपल्याला चालतंय दुसऱ्यांदा. म्हणजे याचं जे उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4 होतं, ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी असं आपल्याला सापडलं की लंगडीचा खेळाडू कबड्डी जवळ आलाय, पण त्यांच्या शेजारी हॉकीचा खेळाडू आलेला नाही. हे असं बारकाईने विचार करणं गरजेचं होतं. या प्रश्नाबद्दल सन, आपण ज्याला म्हणतो की नाही, सन आणि टिपका, तेच तुम्हाला इथं सगळीकडे जरी वाचता येत असलं तरी सन घ, सन 4, पंग, हा पंग, त्याच्यात कुठं अंग असा भाग येत नाही, म्हणून हे 2 उत्तर मी चुकीची गृहीत धरलेली आहेत आणि ही 2 उत्तर मी बरोबर धरलेली आहेत. त्याच्या अनुनासिक उच्चारामध्ये संक्षिप्त, संघ, संचार हे सगळे त्याप्रमाणे घेतलेले आहे. हा शब्द बघितला की लगेच लक्षात आलेला होता की हा शब्द आहे जलसंधारण, आणि त्यांनी शब्द विचारला होता आकारांत शब्द, अक्षर. आकारांत शब्द म्हणजे काना असलेला शब्द, म्हणजे धला काना धा, आणि ते 4थ्या क्रमांकावर आले, म्हणून पर्याय क्रमांक 2 असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. चला, 60 क्रमांकाचा प्रश्न हा बऱ्याच जणांचा चुकलेला आहे. का चुकला ते मी समजावून सांगतो. कारण इथं शब्द होता अक्षराच्या आणि इथं शब्द होता अक्षरापासून, आणि अक्षराच्या आणि अक्षरापासून बद्दल मी जेव्हा विजयपथ ॲपवरती पुणे जिल्ह्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली होती, तेव्हा या दोन्ही शब्दांचे अर्थ सांगितले होते. च्या म्हणल्यावर तो अक्षर सोडून द्यायचं असतं, आणि पासून म्हणल्यावर त्या अक्षराला नंबर द्यायचा असतो. आता बघा काय घडतंय, इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 7व्या अक्षराच्या, उजवीकडून 7वं म्हणजे जर आपण नंबर दिले तर 1 2 3 4 5 6 आणि 7, अक्षराच्या म्हणले ना, च्या म्हणल्यामुळे आपण त्या यसला सोडून देऊन डावीकडील 10वं अक्षर घेणार आहोत. डावीकडील 10वं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आईला नंबर दिला 10. बघा, आईला नंबर आपण किती दिला, 10. आता पुढं मात्र गंमत झाली, त्या 10व्या अक्षरापासून असं म्हणले, पासून उजवीकडे जायचंय, पासून उजवीकडे म्हणजे आता त्याला 1 नंबर द्यायचा. उजवीकडे 2 नंबर दिला, इथं 3 नंबर दिला, इथं 4 दिला, इथं 5 दिला, तर हा यम सापडतो. आणि म्हणून ज्यांनी नीट विचार केला त्यांचं उत्तर यम आलंय, आणि ज्यांनी नीट विचार केलेला नाही त्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 यन असं आलेलं आहे, आणि यन हे मात्र चुकीचं आहे. दुर्दैवानं तुम्हाला मला ते सांगावं लागतंय. च्या आणि पासूनचा फरक मी स्वतः विद्यार्थ्यांना उदाहरणांच्या साहाय्याने समजावून सांगितलेला आहे. तुम्ही दुर्दैवानं माझे चॅनलचे व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर मात्र तुम्ही अभागी आहात असं मी म्हणू शकतो. याच अक्षरमालेसाठी आता तुम्ही पहा, इथं गणित एकत्रीकरण कसं केले त्यांनी, गणितामधील त्रिकोणी संख्या ही संकल्पना, त्याबरोबरच इंग्रजी अल्फाबेट्स आणि हे दोन्ही विषय एकत्र करून त्यांनी हा प्रश्न तयार केलेला आहे. कारण काय, त्रिकोणी संख्या गणितामधली आहे,
अक्षरमाला इंग्रजीमधली आहे आणि म्हणून म्हणून हे सगळं असं घडलं. आपल्याला आता नंबर द्यावे लागतील उलटे. वायला नंबर द्यायचा आहे एक. काय द्यायचा एक? काय कळलं का पहा. एक नंबर काय दिला मी वायला? तुमच्या लक्षात आले का पहा. मी नंबर दिला एक, त्याच्यानंतर दिला 3. कुठनं आला 3? 6 आला, 10 आला, 15 आला. कुठनं आले हे नंबर? 21 आला. हे नंबर भले मोठे नंबर मी लिहिले होते की रे. हा इथंच लिहिलेले आहेत पहा. 1, 3, 6, 10, 15. त्यानंतर 21. मी काय खालीवर नंबर लिहितो म्हणजे तिथं बसतील. एसचा नंबर 28, 28 आणि 8 36. आरचा नंबर 36 आला. क्यूचा नंबर आला 45 आणि इथं पीचा नंबर आला 55. त्याच्यामध्ये 11 मिळवल्यावर इथं आलं 66. त्याच्यामध्ये 12 मिळवल्यावर इथं आला 78. यांचा नंबर, एमचा नंबर आला 91. मी खालीवर लिहितो म्हणजे मला तिथं लिहायला जागा पुरेल. एलचा नंबर आला 105. त्रिकोणी संख्या आपण लिहिलेल्या आहेत. त्यांनी विचारलं होतं के वजा पी. के ची किंमत आलेली आहे 120. पीची किंमत पीची किंमत आलेली आहे 55 आणि 120 वजा 55 म्हणून उत्तर येतं 65 आणि म्हणून उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 3. गणित आणि इंग्रजीच्या एकीकरणातून तयार केलेला हा आणखी एक अनोखा वेगळा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. 2, 10, 30, 68 हे काही फार अवघड नव्हतं. मी साधंच लिहून दाखवतो. तुमच्यातल्या काहींचे हे नंतर लक्षात पण आलं असेल. 1चा घन अधिक 1, 2चा घन अधिक 2, 3चा घन अधिक 3, 4चा घन अधिक 4, 5चा घन अधिक 5, 6चा घन अधिक 6. त्याच मार्गाने जर आपण 7चा घन अधिक 7 केलं असतं तर 7चा घन 343 आणि 7 उत्तर आलं असतं 350. पर्याय क्रमांक 1. मी आता 1 तास पूर्ण होत आलेला आहे. माझे अजूनही 10-12 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळं मी थोडंसं फास्ट घेतो. मला हे समजून सांगायचं म्हणून जरा वेळ लागतोय. तुम्ही मात्र हे स्वतः सोडवलेलं आहे. काही ठिकाणी नाही समजला प्रश्न की ढगात गोळ्या मारलेल्या आहेत. मला मात्र तसं करून जमत नाही. मला हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणं गरजेचं आहे. इथं तुम्ही जर पाहिलं तर शेजारच्या 2 अंकांमध्ये 2चा फरक आहे. -2, -2, -2 आणि -2. पण हे घेऊन उपयोगच नाही. आपला वर्ण जावं लागतं. 49, 25, 25, 13, 13, 7 आणि मग 7 वर्ण आपल्याला मिळणारे प्रश्नचिन्ह. इथं किती झालं तर -24. इथं झालं -12. इथं झालं -6. इथं व्हायला पाहिजे -3. मग जर तुम्ही 7 - 3 केलं असं उत्तर मिळालं असतं 4 आणि ते 4 उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 म्हणून 4च दिले. इथं असं उत्तर आपल्याला काढायचं होतं. मी सगळे उत्तर तुम्हाला काढून दाखवलेली आहेत. मी थोडं वेगाने घेतो हे मला मान्य, परंतु काही विद्यार्थ्यांसाठी तसं करणं गरजेचं असतं. इथं काय झालं, पहिला आणि दुसऱ्याची फक्त जागा बदललेली आहे. मग हे मिळालं. इथं आणि इथं होताना काय झालं, दुसऱ्याची आणि तिसऱ्याची जागा बदलली. मग आता काय करावं लागेल आपल्याला, तिसऱ्याची आणि चौथ्याची जागा बदलावी लागेल. म्हणजे गुणिले तर येणारच आहे, त्रिकोण पण येणारच आहे. आता मात्र चौकोन अगोदर येईल, नंतर गोल येईल आणि अधिक चिन्ह येईल. 64चं उत्तर याप्रमाणे पर्याय क्रमांक कुठं दिसतोय पहा, तो दिसतोय पर्याय क्रमांक 2 मध्ये. फुली, त्रिकोण, चौरस, वर्तुळ आणि अधिकचं चिन्ह. हे असा किरकोळ बदल कुठं झाला तो मी वरती तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 65 साठी जर आपण आकडे लिहिले 1, 7, 3, 4, 5, 1 आणि 6, 8, तर तुम्हाला इथं असं लिहिलेलं आठवतं का पहा रे जरा, लहानपणी तुम्ही लिहायचं आहे नाही का आठवत? 17चा पाढा, 17चा पाढा आला, 17 दुने 34 आणि हो आता कळलं. मग आता याच्यामध्ये तुम्ही 17च्या पाढ्यामध्ये 85 येण्यासाठी HE हे उत्तर घेणं गरजेचं आहे, कारण 8 म्हणजे H आणि E म्हणजे 5. हे उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. सोपा होता, परंतु विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेला आहे का नाही काय माहित. 65 संपला. 66चा प्रश्न. आता आपण एक एक बघत जाऊ काय झाले ते. हा जो बाण आहे तो डाव्या क्वार्टरमध्ये तो खाली आलाय, उजवीकडे गेलाय, म्हणजे तो आता कुठे येणार आहे, बाण वरती येणार. मग वरती बाण कुठं कुठं आहे, इथं आहे, म्हणजे 2 नंबरचं उत्तर असू शकत नाही. 4 नंबरचं उत्तर पण कॅन्सल झालं. आता ही असली आकृती बघू आपण, कुऱ्हाडीसारखी आपण म्हणून थोडा वेळ तिला. ही कुऱ्हाड क्लॉकवाईज फिरलेली आहे 90च्या अँगल मधून. ती आता कुठे येणार, मग ती आली असती इथं.
कुऱ्हाड. मग कुऱ्हाड इथं कुठं आहे? तर ती 1 मध्ये इथं नाही, 3 मध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 66चं उत्तर 3. त्यानंतर 67 साठी 2 अचूक पर्याय निवडायचे होते, परंतु 2 गुणिले 4 गुणिले 5 असं काही जणांनी केलं. याचं उत्तर आलेलं होतं 40. त्यांची बेरीज पण केली, बेरीज झाली 11, वजाबाकी केली तर उत्तर मिळालं होतं 29. असा काहींनी विचार केलेला आहे. म्हणून 1 गुणिले 8 गुणिले 3 बरोबर 24 आणि 1 अधिक 8 अधिक 3 बेरीज जर केली तर ती आली असती 12, वजाबाकी केल्या उत्तर मिळते 12. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर सर्वांनी काढलेलं आहे. याच्यामध्ये 2 पर्याय निवडायचे होते, एकच पर्याय मला सुद्धा सापडलेला आहे. दुसरा पर्याय जर तुम्हाला सापडला असला तर योग्य पद्धतीनं स्पष्टीकरणासह तो कमेंट बॉक्समध्ये लिहा, तो आपण इतर विद्यार्थ्यांना पण समजेल. हा सोपा प्रश्न होता. म्हणजे जसं गणितावर आधारित काही प्रश्न असतात, काही प्रश्न मराठीवर आधारित होते, तसे काही प्रश्न विज्ञानातल्या 8वीच्या प्रकरणावर आधारित होते. चिंचेमध्ये टार्टरिक आम्ल असतं तर टोमॅटोमध्ये ते ऑक्सॅलिक आम्ल असतं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. 69, 70 हे दोन्ही सोपे प्रश्न होते. मात्र इथं काहीतरी त्यांच्याकडनं गडबड झालेली आहे, ती मी तुम्हाला समजावून सांगतो. x ची किंमत 4, c ची किंमत 3, 24/3 केलं की 8 मिळतं. यश मिळाला होता. हे सोपंच होतं. t म्हणजे 20, e म्हणजे 5, पुन्हा भागाकार केला की आपल्याला मिळाला असतं 4. आणि 4 म्हणजे इथं 4 म्हणजे e ला पण नव्हती करायची. 4 म्हणजे कोण घ्यायचा होता? d. आणि d म्हणजे 1 चा गोल काळा करायचा होता. अनेक विद्यार्थ्यांनी 4 उत्तर आल्यावर हा 4 नंबरचा गोल काळा केलाय, त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. समजून घ्या. 4 उत्तर आल्यावर काहींनी 4चा गोल काळा केला आणि चुकलं. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला शंका आहे. MGCQ याच्यामध्ये जर आपण नंबर लिहिले तर m चा नंबर आहे तो 13, 7, 3, 17. यांची जर बेरीज केली तर ती 20 आली असती. यांची सुद्धा बेरीज 20च आली असती. टी ची किंमत 20, जे ची किंमत 10. जर बेरीज केली तर 20 आणि 10 30 येते. आता या पर्यायांपैकी कोणाची बेरीज 30 येते का, हा एक विचार आपल्याला पुढे करावा लागतो. OP, इथं जर तुम्ही पाहिलं तर O चा नंबर आहे 15 आणि P चा नंबर आहे 16, म्हणजे झाले 31. हे तर उत्तर नाही. D म्हणजे 4 आणि Y म्हणजे तो आपला 25व्या नंबरचा. Y म्हणजे 25, म्हणजे 25 आणि 4 किती झाले? 29. हे सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. संपला विषय. I आणि V. I ची किंमत होती 9, V ची किंमत 22, पुन्हा 22 आणि 9, 22 आणि 9 31 होतात. हे पण उत्तर येऊ शकत नाही. मग राहिलं काय? FX. आणि मग F म्हणजे किती तर 6, X म्हणजे किती तर 24. यांची बेरीज मात्र 30 येते आहे. 24 आणि 6 30, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे FX. अशा पद्धतीने आपल्याला ही उत्तर खरं तर काढायची होती. ही उत्तर अशी काढलेली आहे. विचार जर केला असता तर हे उत्तर निघालं असतं. पर्याय क्रमांक 4 70चं उत्तर होतं. पर्याय क्रमांक 4. चला शेवटचे काही प्रश्न बाकी आहेत. 5 प्रश्न राहिलेत, होऊन जातील. आता ते 1 तासाचा हा व्हिडिओ तयार होत आलेला आहे. अजून फार तर 5-10 मिनिट जातील. इथं झालं काय तर पाहून घ्या. चित्र पहिलं आणि दुसरं याच्यामध्ये त्यांनी योग्य तो बदल केलाय. मात्र हे उत्तराच्या 4ही पर्यायांमध्ये त्यांनीही अशा पद्धतीची आकृती दिलेली नाही. म्हणून कदाचित हा प्रश्न रद्द व्हावा असं माझं म्हणणं आहे. कारण उत्तरामध्ये त्यांनी चौकटीच दिलेली आहे. हे चुकलंय त्यांचं. कारण जेव्हा ठीक आहे, रद्द जरी नाही झाला तरी सुद्धा याच्यावरती एक मार्ग आहे. तो असा आहे, पहा, मी तो मार्ग शोधून काढलेला आहे अगोदरच. F जो आहे ना, तो त्यांनी देताना असा दिलेला आहे, म्हणजेच पाण्यातली प्रतिमा घेतलेली आहे. त्याचबरोबर मग तसंच जर आपल्याला जायचं असेल तर जीचा सुद्धा विचार तसाच करू आपण. जी जो त्यांनी दिलाय ना, तो सुद्धा पाण्यातली प्रतिमा म्हणूनच दिलेला आहे. म्हणजे F पाण्यातली प्रतिबिंब, जीचं सुद्धा
पाण्यातलं प्रतिबिंब घेतले वरच्या दोघांचं. मग तसं जर इथं घेतलं असतं एलचं, तर एलचं पाण्यातलं प्रतिबिंब कसं आलं असतं, ते असं आलं असतं पहिलं तर. आणि सॉरी, इथं एफ नसता येत ना, तो फक्त एल काढायचा होता. चुकून मी आणखी एक रेषा ओढली, सगळंच पुसतो. याची तर मी योग्य पद्धतीनं करून घेतो. पुन्हा आपलं काय पाहिजे होतं, तर तो एलची पाण्यातली प्रतिमा घ्यायची होती आणि जेची सुद्धा पाण्यातलीच प्रतिमा घ्यायची होती. जेची पाण्यातली प्रतिमा कशी आली असती बरं, हे असं कुठं दिसतंय का पहा, तर तसं ते दिसतंय. पर्याय क्रमांक 2 मध्ये तसं दिसतंय. माझा तो पेन हरवल्यावर मला सापडत नाही लवकर, अशा रेस ओढल्यावर कळतं. हा 2 नंबरच्या पर्यायामध्ये एल आणि जे योग्य पद्धतीनं दाखवलेले आहेत. बाकीच्या कुठल्याही आकृत्यांमध्ये इथं नाही, इथं पण नाही. इथं मात्र एल आणि जे योग्य दाखवलेत. मात्र त्याच्या खाली जर आपण पुन्हा आलो, तर या आरची पाण्यातली प्रतिमा घेऊन पुन्हा आरशातली प्रतिमा घेतलेली आहे. एनची सुद्धा पाण्यातली प्रतिमा घेऊन पुन्हा आरशातली प्रतिमा घेतलेली आहे. तसंच बी साठी पाण्यातली प्रतिमा घेतली तर पी आलं असतं, आणि त्याची जर आरशातली घेतली असती तर क्यू आलं असतं. आणि म्हणून इथं क्यू दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 सुद्धा चुकीचा आहे. 71चं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. हा प्रश्न रद्द होणार नाही, हेही मी तुम्हाला लगेच सांगतो. त्यांनी योग्य पद्धतीनं ते उत्तर काढलेलं आहे. कसं काढलंय ते एकदा जरासं पाहून घ्या. 2 हे उत्तर मात्र तिथं तुम्हाला लिहून आलेलं सापडेल. नक्कीच 71चं उत्तर 2 आहे. या ठिकाणी चुकीचं पद ओळखायचं होतं. 12, 23, 35, 53, 72, 95, 124. यातल्या काही संख्या मी आत्ता लिहितो, तर इथं आपल्याला मिळालं असतं अधिक 11. मी सगळ्या संख्या लिहित नाही, मी मुद्दामून मधली एक संख्या आत्ताच वगळलेली आहे. इथं अधिक 19 आलं असतं, इथं अधिक 23 आलं असतं, इथं अधिक 29 आलं असतं. म्हणजे या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. मग इथं जर तुम्ही मूळ संख्या 13 मिळवली असती, तर किती मिळायला पाहिजे होतं खरं तर 36. पण 36 न मिळता किती मिळालेलं आहे 35. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3, 35. कारण पुढे तुम्ही आणखी जाऊन पहा ना, कारण 11, 13 या मूळ संख्या नंतरची मूळ संख्या आहे 17. आणि मग 36 मध्ये 17 मिळवलं तर ते पण मिळत आहेत बरोबर. पण 35 मध्ये 17 मिळवून नाही जमत, ते पण नाहीत मिळत, ते 52च मिळतात. म्हणजे आपल्याला इथं 36 पाहिजे होतं, तिथं 35 छापलंय त्यांनी. म्हणजे चुकीचं पद होतं 35, पर्याय क्रमांक 3. झालं, 2-3च प्रश्न बाकी राहिलेले आहेत, ते सुद्धा लयबद्ध मांडणीचे आहेत. इथं तुम्हाला योग्य ठिकाणी कट मारायचा आहे. इथे एक कट मारला, 5 आकडे झाले, 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5 इथं कट मारलेला आहे. पुन्हा 1 2 3 4 5 इथं कट मारला, 1 2 3 4 5 इथं कट मारला. आता तुम्ही जर बघितलं तर हा पहिला 2 आहे, 2च लिहिलाय, 4 लिहिलाय, 7 लिहिलाय, 3 लिहिलाय. फक्त इथं 5च्या जागेवर 2 आलेला आहे. म्हणजे 2 लावपट 2दा आला, पहिला अंक डबल आला. इथं दुसरा अंक डबल आल्यानंतर राहील काय शिल्लक, तर 4 राहील. 4 कसं राहील तेव्हा, हा 4च्या जागेवर तर तो 5 आलाय ना. म्हणजे इथं किती आलं असतं आपलं, ते 3च्या अगोदरचं 7 आलं असतं. म्हणजे पहिला तर आपल्याला 7 मिळाला, त्यानंतर 2 5, आता इथं 5 दोनदा झाले, आता 4 दोनदा यायला पाहिजे तिथं. मग 4 दोनदा येण्यासाठी तुम्हाला इथं मूळच्या जागेवर 4 येणं गरजेचं आहे. म्हणजे 4 दोनदा येतील. आणि शेवटच्या कप्प्यामध्ये 7 दोनदा यायला पाहिजेत, म्हणून 7 4 7 असं आपलं उत्तर मिळत होतं. ते होतं पर्याय क्रमांक 1 मध्ये. 5 5चे गट केल्यावर लयबद्ध मांडणी आपल्याला ओळखू आलेली आहे. इथं सुद्धा एक लयबद्ध मांडणी आहे, ती 4 4ची करायची आहे. आणि एकदा ही 4ची मांडणी केली की तुम्हाला हा गट मिळतोय. कुठला गट मिळतोय, क प प न. मग क प प न साठी इथं प येणं गरजेचं आहे, इथं न येणं गरजेचं आहे, आणि इथं क येणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तर काय तयार झालं, प न क, पर्याय क्रमांक 4. एकदा तुम्हाला तो गट सापडला ना की मग उत्तर निघतं. आणि आता हा शेवटचा प्रश्न आजच्या या तासांपैकी, या संपूर्ण बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये हा शेवटचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अनेक व्हिडिओज, साधारणपणे जवळजवळ 600 व्हिडिओज या चॅनलमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेचे, गणिताचे आणि स्कॉलरशिपचे, स्पर्धा परीक्षांचे मिळणार आहेत. चॅनलमध्ये जाऊन पहा, तुम्हाला मागच्या 4-5 वर्षांची सगळ्या प्रश्नपत्रिका या पद्धतीनं सोडवलेल्या सापडणार आहेत.
चला बघूयात शेवटचा प्रश्न 75व्या क्रमांकाचा. इथं जर तुम्ही पुन्हा 4-4चे गट केले, इथंही मी 4-4चे गट केले, तर मला असं दिसून आलं की पहिल्या आकृतीमध्ये टिंब आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये आडवी रेषा आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये उभी रेषा आहे आणि चौथ्या आकृती मोकळी आहे. अशा पद्धतीनं मला 4 आकृत्या मिळत आहेत. मग त्याच क्रमाने जर जायचं म्हणलं तर मला इथं टिंबाच्या नंतर आडवी रेषा पाहिजे. इथं मग आडवी रेषा असण्याला पर्याय कुठला कुठला आहे, तर पहिला आणि दुसरा आहे पर्याय, म्हणून 4 हे उत्तर नाही आणि 3 सुद्धा उत्तर येऊ शकत नाही. आता मग हे झालं आडवी रेषेवालं. या दोन्ही ठिकाणी आडवी रेषा आहे, मान्य केलं मी. या तिसऱ्या गटामध्ये पहिल्यांदा काय पाहिजे, टिपका. टिपका तर दोन्ही ठिकाणी आहे. इथं काय पाहिजे, इथं मोकळा गोल पाहिजे आणि म्हणून इथं मोकळा गोल घेतलेला आहे. पण तुम्ही आता बारकाईने जर बघितलं असं दिसेल तुम्हाला की इथं वरच्या दिशेनं त्रिकोण आहे, इथं मात्र तो खालच्या दिशेनं त्रिकोण दिलेला आहे. आपण कोणता घ्यायचा, आपण घ्यायचा कोणता, असा प्रश्न आपल्या समोर आता शिल्लक राहिलाय. मग तुम्ही एक काम पुन्हा बघा बारकाईने. इथं वरच्या दिशेने त्रिकोण होता, दुसरा खालच्या दिशेने होता. इथं एक पहा, वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने. इथं एक वरच्या दिशेने एक खालच्या दिशेने, म्हणजे त्रिकोणांची टोकं विरुद्ध दिशेने असावीत, म्हणून पहिला त्रिकोण हा खालच्या दिशेने येऊन त्यात आडवी रेषा गरजेची आहे. इथं सुद्धा त्रिकोण खालच्या दिशेने येऊन त्याच्यामध्ये टिपका येणं गरजेचं आहे आणि मग वर्तुळ येणं गरजेचं आहे. यावरून लक्षात आलं की उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं साधारणपणे तास सव्वा तासामध्ये मी तुम्हाला 50 प्रश्न समजावून सोडवून दिलेले आहेत. हे सोडवून द्यायचं म्हणून वेळ लागतो. प्रत्यक्षात तुम्ही स्वतः सोडवलं जर असतं, कारण मी सव्वा तास झालं बडबड करतोय, तुम्हाला हे काय बडबड करायची नव्हती, फक्त तुम्हाला हे सोडवायचं होतं, गोल काळे करायचे होते. तुम्ही ते काम आनंदाने केलेलं आहे. वरती तुम्हाला गणित विषयासाठीची एक प्लेलिस्ट दिसते आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही गणित विषयाची सगळी उत्तरं सुद्धा याच पद्धतीनं पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा, त्यांना तो पाहू द्या. पुन्हा तुम्हाला भविष्यामध्ये MTSच्या परीक्षेसाठी माझ्याच चॅनलचं मार्गदर्शन उपयोगी पडणार आहे, हे लक्षात राहू द्या. तोपर्यंत धन्यवाद.